मी सिद्धिविनायक मंदिरात उभा आहे। सिद्धिविनायक मंदिरात मोठ्या संख्येने जे भाविक आहे दर्शनासाठी या मंदिरात आलेले पाहायला मिळत आहे। मंदिरामध्ये तशी फुलांची आरस देखील करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही भाविक आहेत, त्यांच्याशी आपण थेट बोलणार आहोत। काय सांगाल, तुम्ही किती वर्षांपासून या मंदिरात येता आणि दर्शन करता? 15-20 वर्ष झाले। मी मुंबईत आली की सिद्धिविनायकांचं दर्शन घेतल्याशिवाय मनाला शांतीच नाही मिळत। दरवर्षी येतो आणि काल आम्ही आलो अमरावतीवरून सर्व महिला आणि योगायोग अंगारकी चतुर्थी आली। आमच्या काही इच्छा आहेत त्या आम्ही आज बाप्पांसमोर मांडल्या आणि बाप्पाला ते कळते आणि आम्ही बाप्पांचा आशीर्वाद आमचा नेहमी सोबत असतो। तसंच आज नक्कीच पहिला अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे, मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी आले आहेत। काय सांगाल की कशी व्यवस्था करण्यात आली? त्या व्यवस्थापकांनी म्हणजे जे इथले डायरेक्टर आहे, अध्यक्ष आहे, त्यांनी खरंच आणि जे काही सर्व सेवेकरी आहेत अतिशय सुंदर चोख आणि अतिशय सुंदर अशी व्यवस्था आहे, जे कुठेही गडबड नाही, सर्व भक्तांना दर्शन होते आहे। आणि ही सिद्धिविनायक खरं आमच्या सगळ्यांसाठी या व्यवस्थापकांनी जी व्यवस्था केलेली आहे त्याच्याबद्दल खरंच आम्हाला अभिमान आहे। सुंदर व्यवस्था आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। किती झाली मोठी गर्दी दर्शनासाठी होताना पाहायला मिळते। तुमचं देखील दर्शन झालं, कसं दर्शन झालं? खूप छान दर्शन झालेलं आहे आणि प्रत्येक भाविकाचा इथे आदर केला जातो, लोटालोटी होत नाही आणि सिद्धिविनायक हा सगळ्यांच्या मनात आणि घरात बसलेला देव आहे आणि त्याच्याजवळ जेही काही आपण मागतो ते मिळतं। आज आम्ही पूर्ण श्रद्धेने इथे आलो आहेत आणि आजची सगळ्यात मोठी चतुर्थी आहे अंगारिका चतुर्थी। वर्षातून एक वेळा येतात आणि भाविक खूप श्रद्धेने इथे येतात आणि नक्की बाप्पा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात। आणखी काही भाविक आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, तुम्ही किती वाजता लाईनीमध्ये उभं होता आणि लगेच तुमचं दर्शन किती वाजता आलं? आमचं सकाळी 6 वाजता दर्शन झालं। आम्ही महाराष्ट्रातून आलेलो आहोत आणि इथली व्यवस्था अतिशय सुंदर आहे आणि सर्वांना खूप चांगली सर्व्हिस इथे मिळत आहे, डिसिप्लिन आहे आणि त्यामुळे सर्वांचं दर्शन होतं आणि बाप्पांनी मुंबईकरांना आणि सर्व महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांना असाच भरभरून आशीर्वाद द्यावा हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो। स्वच्छता खूप सुंदर आहे, खूप सुंदर स्वच्छता आहे, जे कुठेही कचरा नाही, घाण नाही, अतिशय सुंदर व्यवस्था आहे आणि खरंच खूप सुंदर स्वच्छता आहे। समाधान वाटतं, आनंद वाटतं। पहिले ते सर्व भाविक आहेत, सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन देखील त्यांनी केलेलं आहे। खूप चांगली व्यवस्था जी आहे ते प्रशासनाने केल्याची माहिती जी आहे त्या भाविकांनी आपल्याला दिलेली आहे। कॅमेरासन अथर्व अविनाश माने, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।